तीन मिन 2 मोदक घेऊन आलाय. काय बोलायला नाही, इथं आम्ही 4 माणसं आणि 2 मोदक घेऊन आलाय इथं. लोकांच्या सो हे गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू व्लॉगमध्ये. सो आज आपण आपला दिवस 7वा आज आहे आजचा, कारण की आपण 1 तारखेपासून पुढचे 100 दिवस आपण डेली व्लॉग अपलोड करणार आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. ह्याच्या आधी पण आपण सुरुवात केली होती, पण काही कारणास्तव ते जमलं नाही पुढे कंटिन्यू करायला. पण आत्ता आपण 100 डेज चॅलेंज स्वीकारलेलं आहे आणि ह्या 100 डेज चॅलेंजमध्ये मी तुम्हाला काय काय दाखवणार आहे, काय काय अजून धक्के देणार आहे ते तुम्हाला मी सांगीनच. पण आजच्या दिवशी मी हे क्लिअर करतो की आपण ह्या पुढेच 100 डेज चॅलेंज आपण करणार आहोत. सो आत्तापर्यंत 6 दिवस झालेले आहेत, 1 तारखेपासून आजची 6 तारीख. सो 6 तारखेपर्यंत, कारण की आपण सुरुवात चांगल्या ठिकाणापासून केलेली, उज्जैनपासून आपण सुरुवात केली या सगळ्या गोष्टीची. आणि 1, 2, 3, 4, 5 आणि 5 दिवसापर्यंत तर 5 ब्लॉग आलेले आहेत. आणि आता 6 दिवसाचे आलेले आहेत. आता 7वा दिवस आपण आज अपलोड करू. सुरुवात तर चांगली झालेली आहे आपली. आता बघू आपण किती कंटिन्यू करू शकतो किंवा किती नाही ते. पण माझं तर हे आहे की बाबा 100 दिवसापर्यंत आपण कंटिन्यू करायचं. आणि 100 दिवसापर्यंत आपण कंटिन्यू जर केलं ब्लॉग, 100 डेज चॅलेंज आपण जर पार पाडले, तर त्याच्या पुढे आपण अजून 100 डेज आपण वाढवणार. आणि गाईज हे बघा, एवढी जागा आहे आपल्या घरात, एवढी जागा आहे तरी पण आमचा टॉम झोपलाय बघा कुठं. हा बघा, म्हणजे त्याला जागाच नाही दुसरीकडे कुठं झोपायला. सो इथं झोपलाय. एवढी घरातली जागा सोडून इथं जागा आहे, तिकडचा बेडरूम आहे, एवढा हॉल आहे, तरी पण तो झोपलाय तिथंच. काय बोला. आणि झोपलाय पण बघा किती सुकून मध्ये, निवांत एकदम. एवढा आवाज गोंगाट आहे, गाड्या खालना जात आहेत, तरी पण त्याला काय फरक नाही पडत. तो आता आपण देऊ टॉमला खायला, कारण की सकाळी थोडी खाल्लंय. टॉम ये चल. कसं धावतील बघायला आला का नाही. फक्त अंड्याचा वास यायची कुठे त्याला. ये वर, ये चल, ये वर बाबू, वर ये. माझा उपवास आहे, पण या पोरांना द्यायला लागतं ना, काय करायचं. ए टॉम, ये वर चल. कोणी एवढं मॅच शिकतोय. चल घे, दर खा. आवाज दिला तर लगेच धावत आला खायला बघा. आणि हे आमचं पोरगा बघा कुठं बसलंय, हे बघा दुसरं. चल तुला पण देतो, ये चल, ये लवकर चल. खाऊन पिऊन झाला, आता दोघांची साफसफाई चालू आहे बघा. कर कर, काय नाही, तुला नाही, कर कर साफसफाई कर. आता मस्तपैकी इकडं पसरून झोपणार दोघं पण. खाऊन पिऊन झालंय ना आता दोघांचं. कर, काय नाही, काय नाही, तुला नाही, कर तू. बघू आपण आकाशच्या इथं. आकाश काय करतोय. आता उठला असेल तो. वाजले किती, 12:30. बोललो ना मी, आता उठला असेल. नाद करते का. आता उठलाय घडी. हा बघा, अजून अंथरूण पण नाही उचललाय भावानी, असला झोपलाय. सो मी पण आता आलोय घरी. आता उपवासाचा काहीतरी खाऊ, भूक लागले, आणि थोडा आराम करू, कारण की सर्दीनी लय हैराण करून टाकले. सो चला. हे बघा, एक इकडं झोपलाय, एक तिकडं झोपलाय. हे बेडरूम त्यांच्या नावावर करून ठेवले, झोपले. सो गाईज, आता संध्याकाळी उठलो वगैरे, देवपूजा वगैरे केली, बघा दिवा वगैरे लावलेला आहे. आणि आत्ता जरा खाली चाललो आहे आमच्या टॉम शेटला घेऊन. दारातच बसलाय कसा. सो जरा टॉमला फिरून आणतो आणि नंतर मग जेवायला पण जायचं. आज उपवास सोडायचा आहे, मामीकडे जायचं. सो पहिले टॉमला फिरून आणू, नंतर मग आपण बाहेर पडू. टॉम शेट चाललाय फिरायला, त्याला फिरून घेऊन येतो. माव 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 करत होता दिवसभर आपला. सो आता आपण त्याला घेऊन चाललो फिरायला. फिरून आणतो आणि मग घरी सोडतो, म्हणजे गप्प बसल. घाई बघा केवढी उतरायची, याची घाई बघा केवढी.
काय बघा, लिफ्ट थांबली नाही तर घाईची. थांब रे. सो आता आलाय शुभम, आलाय मला घ्यायला. आता जरा राऊंड मारून येतो, आणि घरात सकाळपासून एकटाच कंटाळलो होतो. सो आता शुभम सोबत राऊंड मारायला चाललोय आम्ही बाजारात. हे बघा, हे काय करतात चाळे बघा, हे बघा, हे हात बीत पकडून. काय फालतू आहे तरी एक नंबरची ही पोरं. अरे जरा माणसासारखा नाही पोरीसारखा हटतो. हा काय पोरीसारखा. अरे हा हात तरी पोरीसारखा आहे काय जे राख्या. तो आहे माझा घे तर, माझा घे. माझा पोरीसारखा. गावात थांब थांब जत्रा यायला टाइम म्हणे. जत्रा यायच्या आधी यांच्याकडे सांग जरा कॅशोदा कितीला भेटतो? स्वस्त भेटतो भावा. तुला घेऊ काय मी? हा बघा, ह्याच्या आयुष्यात पोरगी नाही तर माझा हात घेऊन फोटो काढते. काय फालतू आहेस रे एक नंबरचा राख्या. बघू दिसते तो वाटते का पोरीचा हात त्याला राख्या. बघू. तर मी भाड्याने आणतो कुठली तरी पोरगी. आपण असं थांब, 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 थांब. तिघांचा भरू दे. काय याला चाळे लागले हात काय माहिती. प्लस थांब, थांब. आता हे बघ, रोलेक्सचा हे दाखव. मला पण असंच करू दे, मला पण असंच करू दे. असं करतात दिसतात लागलं. असे आता काय मर्द म्हटल्यावर कसं दिसणार. काय मी डायरेक्ट व्हिडिओच काढतोय. थांबा, मला पण काढायचं स्नॅप. त्या इथं कुठं झाला आपला बुटाला हॉलच्या इथं बघितलास काय ऍक्टिवा? कसं काय झाला? कुठं आहे तो फोटो? हे बघा आता काहीच मी आलोय घरी. ती पोरा बघा कशी माझी वाट बघतायत, कशी मागं फिरतायत माझ्या खायला द्यायला. बघा कसे पळत येतात ते बघा. थांबा थांबा देतो ना. दिलंय दोघांना जेवायला, दोघं खातायत. तर मी चाललोय मामीकडे जेवायला. आता हा आमचा टॉम बघा खाऊन पिऊन झालाय आणि आता दारात बसलाय खाली राऊंड मारण्यासाठी. काय बोला आता, मगाशी मी त्याला राऊंड मारून आणली, आता परत दारात बसलाय. कुठं जायचंय टॉम? टॉम कुठं जायचं तुला? दारात कसा बसून राहिलाय. आता त्याला माहित आहे मी बाहेर जाईन ना, तर पटकन दरवाजा उघडला का पटकन बाहेर पळेल. बघायचं तुम्हाला? बघा, हा दरवाजा उघडला. हो ए चल आतो जेरी. हे बघा, बघितलं? हे बघा, हे बघा, हे बघा. काय बोलाल तुम्हीच सांगा. तर वर पहिला इकडं वर जायचं, आता वर नाही जात, आता लिफ्टच्या इथं जाऊन बसतो. हे बघा, ही वर जायला बघते, आता खाली जायचं असतो टॉमला. चल ऐ घरात चल. सो आता मी चाललोय जेवायला मामीच्या इथं. सो जेवण वगैरे येतं, उपास सोडायचंय त्यामुळे चाललंय जेवतो वगैरे आणि मग येतो. सर्दी झाली भरपूर म्हणून हे असं तोंडाला बांधलंय. सो गाईज आता आलोय जेवून. लय सर्दीने हैराण झालोय. जरा बघतो वाफ वगैरे घेऊ आणि मग जरा आराम करू. कारण की सकाळपासून एवढ्यात सर्दीने वाट लावले की बस रे बस. सर्दीने डोकं वगैरे पण दुखायला लागले. सो आता वाफ वगैरे घेऊ आणि जरा आराम करू. चला. आणि गाईज हा बघा, मोदक खायला भेटले. मोदक घेऊन आलाय हा. इन 2 मोदक घेऊन आलाय. काय बोलायला नाही, इथं आम्ही 4 माणसं आहे आणि 2 मोदक घेऊन आलाय इथं फालतू. चला, मी आपला डब्बा घेऊन आलो आशेने, का तर मला 4-5 मोदक घरी घेऊन जायला भेटतील म्हणून. आणि यांनी मोजून 2 मोदक आणले. फालतू माणूस आहेस. सो गाईज आता आम्हाला शुभमने आणले सोडा प्यायला, गोटी सोडा. आणि हा तिथल्या लोकांची मापा काढताय. टाकला MIDC दाखवू नका बाबा.
हा बघा का लोकांच्या धंद्यावर पाय आणतेस. कोणत्या पोरी जे कानातले काढले काय माहिती नाही. झाला लोकांच्या मशीन इथं नाही. नाही इथे नाही देऊ शकत. इथं कधी पेली सुगीनं कधी फुटली ना मासाला लागली कधी जर माणूस काय तो गाईचे बघा माप काढतात बघा गपचूप गपचूप. सो गाईज वेळ आली आहे तुमच्या सर्वांची रजा घ्यायची. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा. आवड असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.